एकीकडे गृह खात्यावरून हा पेच निर्माण झालेला असताना भाजप सीएम पदासह गृह आणि नगर विकास खातं घेणार ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासोबत सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्रालय देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय अजितदादांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थ खातं दिलं जाणार अशी माहिती मिळते आहे। तर ही मोठी बातमी खरं तर आपण बघतोय। एकीकडे एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी यावेळेस आग्रही असतानाच मात्र हे खातं भाजपकडे जाणार असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय खरं तर मुख्यमंत्री पदाचा पेच जरी सुटलेला असला तरी देखील गृह खात्याचा पेच मात्र कायम आहे आणि पुन्हा एकदा अजितदादा यांच्याकडेच अर्थ खातंही राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे शिंदेंच्या वाट्याला नेमकं काय येणार हा प्रश्न आहे। नक्कीच ज्या पद्धतीने आहे ते मुख्यमंत्री पदाचा पेच आता महायुतीतला सुटलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे, कारण की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर दुसरीकडे जे महत्त्वाचं खातं आहे म्हणजे ते गृह विभागाचं, आणि गृह विभाग आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली होती, मात्र भाजपने थेट याच्यावर नकार दिलेला पाहायला मिळतोय। गृह आणि जे महत्त्वाचं जे एक दुसरं खातं मांडलं जातं ते महसूल खातं मात्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांना सोडलं जाईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं उपमुख्यमंत्री पदाबरोबर ही महत्त्वाची दोन खाती आहे ती एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल। मात्र गृह आणि नगर विकास जे खातं आहे ते यावेळेस भाजप स्वतःकडे ठेवेल, तर अजितदादा यांच्याकडे आहे ते अर्थ खातं आहे ते पुन्हा एकदा देताना पाहायला मिळतं। मात्र जर गृह विभाग आहे ते भाजपने घेतल्यानंतर राज्य मंत्रिपदाचा जो दर्जा असतो तर राज्य मंत्रिपद आहे ते एकनाथ शिंदेला दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे, कारण की एक महत्त्वाचं जे गृह विभाग स्वतःकडे ठेवतील आणि राज्य मंत्रिपदातलं जे गृह विभाग आहे ते एकनाथ शिंदे यांना दिलं जाऊ शकतं, कारण की दोन्ही बाजूनी आहे ते गृह विभागाची मागणी होत असल्यामुळे जर मार्ग प्रश्न लावायचा असेल तर अशा पद्धतीने याची वाटणी आहे ती होताना पाहायला मिळू शकते। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघू शकतो यावेळेस आता भाजप सीएम पदासह गृह आणि नगर विकास खात्यासाठी सुद्धा आग्रही आहे।